जो आपला प्रवास आहे सकाळी लवकर पोहोचायचा आणि लवकर संध्याकाळी घरी निघायचा, तो उलटा होतो कायम. उशिरा पोहोचायचा आणि उशिरा घरी निघायचं, असो हे गोष्टी होत राहतात. सो आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि आपली गाडी वगैरे पार्किंगला लावलेली. गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर सगळ्या गोष्टींना पार्किंगला सोय आहे, फक्त पार्किंग चार्जेस वगैरे पे करावं लागतं. सो आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करतो. पायथ्याशी आपण आता उभा आहे. पायथ्यापासून ट्रेकिंग स्टार्ट करतानाच आपल्याला एक एंट्री फीस द्यावं लागते 25 रुपये. ती पावती कंपल्सरी आहे, पहिली पण होती आज पण. फक्त बिलिंग काउंटर जे पुढे ढकलले गेलेले म्हणजे फीस काउंटर जे आहे तुम्हाला, जसं तुम्ही पुढे येताल तसं तुम्हाला 25 रुपयाचं फीस काउंटर द्यायचं. 25 रुपये पर पर्सन आहे, 25 रुपये. आणि फॉरेनर असेल तर 300 रुपीज. लास्ट टाइम 2 वर्षाखाली मी आलो असेल लोहगडला. त्यानंतर आता 1-2-3 वर्षानंतर मी परत आलो आणि खरंच माकडांचा एक दबदबा जो वाढलाय. जसं मी ऐकलं होतं त्यापेक्षा जास्त झालेलं. लोकांनी एवढी सवय लावली या माकडांना की बॅगेतून काही खायला देतात ते काढून. आणि माकडं आता एवढे हे झालेत ना, प्रोत्साहित नाही म्हणतो आपण, एवढे अग्रेसिव्ह झालेले आहेत की तुमच्या हातात कुठली गोष्ट असेल ना तर ते हिसकाटून खायला पण मागं पुढे बघणार नाहीत ते लोक. कारण आता अक्षरशः जर तुम्ही बॅग पण खाली ठेवली तर बॅग पण पळून येतील तुमची, एवढे अग्रेसिव्ह झाले. फक्त लोहगडावर आल्यानंतर तुम्हाला तेवढी काळजी घ्यायची. तुमच्या खायच्या प्यायच्या वस्तू असतील किंवा लहान लेकराच्या हातात शक्यतो खायच्या प्यायच्या वस्तू देऊन ठेवायच्या नाही. तुम्ही हाताने चाललं तरी चालेल, कारण ते एवढ्या अग्रेसिव्हने हिसकाटून घेतात आहे ना, पर अंगावर येतात ते. आणि खरंच माकडांचा झुंड खूप मोठा झालेला आहे आता लोहगड किल्ल्यावर. चांगली पण गोष्ट आहे, बट लोकांनी असं खायला प्यायला द्यायला नाही पाहिजे जास्त करून, का बिस्किट वगैरे. दुसरं काय तुम्ही आणताय तर टाका घरून, जर भाकरी वगैरे चपाती त्या गोष्टी असेल तर गोष्ट वेगळी आहे. कारण कित्येक वेळा असं होतं की आपण घरून खायला काहीतरी घेऊन येतो आणि ते जात नाही, सरत नाही, त्यावेळेस फेकायच्या ऐवजी तुम्ही द्या मग त्या जनावरांना. माझ्या पाठीमागे आहे हनुमान दरवाजा. सो ट्रेक खूप सोपं आहे, इझिली ट्रेक तुमचं कवर होतो. जास्त काय थकवा वगैरे जाणवत नाही. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुम्ही आपल्या मुलांबाळासोबत येऊ शकता. खूप सोपा म्हणजे खूप सोपा आहे. जसं पायथ्यापासून सांगितलं की गडाच्या किल्ल्याच्या वरच्या टोकापर्यंत तुम्हाला पायऱ्या बघायला मिळतात. सो त्यांनी करून तुम्हाला किल्ला जास्त अवघड जात नाही ट्रेक करायला.
तर माझ्या पाठीमागं आपल्याला तुम्हाला बघायचं आहे माधव दरवाजा. हा शेवटचा दरवाजा आहे. गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि माधव दरवाजा 3 दरवाजे संपल्यानंतर किल्ला आपण वर ट्रेक करतो. जवळपास 35 मिनटं तुम्हाला लागतील जर तुम्ही नवीन ट्रेकर असाल तर. 20 ते 25 मिनटात हा किल्ला ट्रेक होतो. म्हणजे पूर्ण वर येता येतं आणि त्याच्यानंतर फिरता येतं. पण तुम्ही मित्रांनो एक काळजी घ्या, 9 ते 5 पर्यंत किल्ल्याचं टायमिंग असतं. पावसाळ्यामध्ये 9 ते 3 असतं. आत्ता वरून काही मुलं खाली गेले, ते म्हणतात ते विंचूकडा बंद करण्यात आलं आहे. सो खूप अपसेट पॉईंट आहे, कारण लोहगड किल्ल्याचा सर्वात मेन जो पॉईंट आहे बघण्याचा तो विंचूकाडाच आहे आणि तोच बंद करण्यात आला असं म्हणतात. ते पुढे जाऊ देत नाही आहेत. सो माझा बॅड लकच मानावा आज तर खरंच, की एकतर कामामुळे दुसऱ्या मला किल्ल्यावर यायला उशीर झाला आणि इथं आल्यानंतर वेळ झाला व्हिडिओ शूट करत करत वर यायला. मला वाटलं 5, कारण 4च वाजले तशी आणि त्यांनी बंद केलं, कारण 5 वाजता किल्ला बंद होतो आणि 4लाच त्यांनी विंचूकाडाला जायला बंद केलं. सो ठीक आहे, काही जरा प्रॉब्लेम नाही. बाकीचा आपण जे किल्ला पटापट आता फिरून घेऊया आणि व्हिडिओ जरा कमी शूट करूया. तर पुढे महादेवाचे मंदिर बघायला मिळतं. एकदम सूर्य आता मावळ्याला आला आहे आणि सूर्याची किरणं खूप तेज झालेली आहेत. सो आता इथं मी तुम्हाला मंदिर दाखवतो आणि आपले छोटेसे नंदी महाराज आहेत त्यांना पण दाखवतो आणि पुढे आपल्याला विंचूकड्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही लोक म्हणतात ते चालू आहे, काही लोक म्हणतात बंद आहे. तर बघूया आपण काय होते तिथं जाऊन पटकन. हे आपले नंदी महाराज आहे, इकडल्या साईडला आपलं मंदिर आहे. सो मंदिर दाखवतो मी तुम्हाला. थोडंसं ब्राईटनेस वाढवतो आणि हे आपलं मंदिर आहे. आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. हर महादेव. तर आपल्या पाठीमागे आता बघायला मिळतं आपल्याला 16 कोणी तलाव. ह्या तलावाला 16 कोण आहेत आणि हा लोहगड किल्ल्याचा सर्वात मोठा तलाव आहे आणि याला 16 कोणी नावाने ओळखलं जातं, कारण याला 16 कोपरे लागतात छोटे छोटेसे, त्यामुळे याला 16 कोणी तलाव म्हटलं जातं आणि खूप मोठं तलाव आहे. तुम्हाला मी दाखवतो व्ह्यू. मित्रांनो आपला बॅड लगच म्हणा. सो विंचूकडा बंद केलाय, काम चालू आहे ग्रिलिंगचं, त्यामुळे बंद केला गेला किल्ला म्हणतोय विंचूकडा. आणि आता किल्ला पण मोकळा करायला चालू झालाय. यार मी खूप खाली ते पोरांसोबत वगैरे टाइमपास करत त्या माकडांसोबत उगाच खूप वेळ काय घातला. जिथं अर्धा 1 तासामध्ये वर चढायला पाहिजे व्हिडिओ वगैरे टाइमपास करत करत एकटा असल्यामुळं काय म्हणलं निवांत करता येईल, 5 वाजेपर्यंत किल्ला असतं. पण विंचूकड्याला पण पूर्ण जाऊ देत नाही, अलीकडूनच बघायला देतात आहे, कारण तिकडे पलीकडे ग्रिलिंगचं काम चालू असल्यामुळं आपल्याला पलीकडे जाता येत नाहीये. पण आता किल्ला सगळं फिरून झालेलं आहे, चाललोय आपण आता घरी. सो नेक्स्ट व्हिडिओला आपण लवकर भेटूया. आजचा व्हिडिओ बॅड लक झाला, कोरीगड सारखाच झाला, कारण त्यावेळेस पण धुका होता, यावेळेस थोडं काम चालू असल्यामुळे भरपूर काय आपल्याला बघता आलं नाहीये. बट बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत.